नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 60 वर्षानंतर पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही हे 7 पदार्थ खावेत. 60 वर्षानंतर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटात जळजळ होत आहे का? डॉक्टरांकडे गेल्यानंतरही तुम्हाला आराम मिळत नाही. जर हो असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा 7 गोष्टी सांगणार आहे ज्यामुळं तुमची पचनसंस्था मजबूत होईल आणि पोटाची प्रत्येक समस्या दूर होईल. मित्रांनो, वयानुसार शरीरात अनेक बदल होतात. 60 वर्षानंतर केवळ हाडं आणि स्नायू कमकुवत होत नाहीत, तर आपल्या पचनसंस्थेवर सर्वाधिक परिणाम होतो. अनेक वृद्धांना बघा, गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता, पोट फुगणं, ढेकर येणं, जळजळ होणं यासारख्या समस्या येऊ लागतात. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे वयानुसार शरीराची चयापचय प्रक्रिया मंदावते, आतड्यांमध्ये हालचाल कमी होते, एन्झाईमची पातळी जी असते ती कमी होते आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी पचन बिघडवतात. पण जर योग्य आहार घेतला ना तर पचनसंस्था मजबूत होऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 गोष्टी जाणून घेऊया ज्या 60 वर्षानंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 60 वर्षानंतर पचन का बिघडतं? तर मित्रांनो, सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की वयानुसार पचन कमकुवत होतं. नंबर 1 म्हणजे एन्झाईमची कमतरता. पाचक एन्झाईमचे प्रमाण कमी होऊ लागतं, ज्यामुळं अन्न लवकर पचत नाही. नंबर 2, आतड्यांची हालचाल कमी होते. मोठ्या आतड्यांच्या कोलांची हालचाल मंदावल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. नंबर 3, फायबर आणि पाण्याची कमतरता. बहुतेक वृद्ध लोक पुरेसे फायबर आणि पाणी घेत नाहीत. नंबर 4, औषधांचे दुष्परिणाम. रक्तदाब, साखर किंवा इतर आजारांसाठी औषधं पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात. यानंतर येतो नंबर 5, तो म्हणजे शारीरिक हालचाल कमी होणं. मित्रांनो, हालचाल किंवा व्यायाम न केल्यानं गॅस आणि पोट फुगण्याची तक्रार वाढते. म्हणून 60 नंतर आपण आपल्या आहारात अशा अन्नाचा समावेश करणं महत्त्वाचं आहे ज्यामध्ये फायबर, प्रोबायोटिक्स, खनिजे आणि सहज पचण्याजोगे पोषक घटक भरपूर असतील. 60 नंतर पचन सुधारण्यासाठी 7 सर्वोत्तम गोष्टी. आता यामधली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दही. आता आपल्या पोटाचा सर्वात चांगला मित्र. आयुर्वेदात दह्याला पचनासाठी अमृत मानलं जातं. त्यात असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि चांगले जे बॅक्टेरिया असतात ते वाढवतात. याचे फायदे काय आहेत? तर पोटातील बॅक्टेरियांचे संतुलन राखतात, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. कसं खावं? तर बघा, दही खाताना सकाळी किंवा दुपारी जेवणामध्ये दही खा. रात्री दही खाणं टाळा, कारण त्यामुळं श्लेष्मा वाढू शकतो. त्यात थोडे जिरे पावडर आणि काळे मीठ घाला आणि खा. यामुळं पचन सुधारेल. आता नंबर 2ला जी गोष्ट आहे ती म्हणजे इसबगोल फेजिलियम हस्क, बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय. मैत्रिणींनो, 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. या गोळीमध्ये असलेले विरघळणारे फायबर आतडे स्वच्छ करण्यास मदत करतं. याचे फायदे हे आहेत की पोट स्वच्छ ठेवणे आणि बद्धकोष्ठता दूर करते. आतड्यांमधील पाणी शोषून मऊ मल तयार करणं आणि पोटातील सूज आणि गॅस कमी करते. तुमच्याशी संपर्क साधणं आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कसं खावं? तर बघा, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी किंवा दुधात 1 ते 2 चमचे किसात द्रावण टाकून प्या. तुम्ही ते दह्यात मिसळून देखील खाऊ शकता. नंबर 3, पपई. आता पपई ही पाचक एन्झाईमचे भांडार आहे. मित्रांनो, पपईमध्ये आढळणारं पपेन एन्झाईम अन्न लवकर आणि योग्यरित्या पचवण्यास मदत करतं. वृद्धांसाठी हे सर्वोत्तम फळ मानलं जातं. याचे फायदे काय आहेत? तर पाचक एन्झाईम वाढवतं, गॅस, पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतं. तसंच शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट प्रदान करतं.
आता हे कसं खावं, तर सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याला पपई खा. दुपारी तुम्ही ते सॅलड म्हणून देखील खाऊ शकता. यानंतर येतो नंबर 4. नंबर 4मध्ये बडीशेप. गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर करतो. मित्रांनो, बडीशेपमध्ये पाचक पदार्थ द्राव्य जास्त असतं, त्यामुळं पचन होतं, सोपं होतं, गॅस, ढेकर आणि पोट फुगण्याची समस्या कमी करतं. याचे फायदे: जेवणानंतर पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं, आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी करतं, तसंच श्वास ताजा ठेवतं. आता ही बडीशेप कशी खावी, तर जेवल्यानंतर 1 चमचा बडीशेप खावा. तुम्ही बडीशेपचा चहा देखील बनवू शकता आणि पिऊ शकता. त्यात तुम्ही जिरे घालून उकळवा. नंबर 5. आले. पोट फुगण्याने गॅस दूर करा. मित्रांनो, आलं हे एक नैसर्गिक पाचक टॉनिक मानलं जातं, ज्याला बघा जिंजरल आणि त्यात असलेले इतर घटक पोट फुगणं कमी करतात आणि पचन सुधारतात. याचे फायदे म्हणजे भूक वाढवतं, गॅस आणि पोटदुखी कमी करण्यास मदत होते, तसंच पाचक एन्झाइमा सक्रिय करतं. आता हे आलं कसं खावं, तर आल्याचा एक छोटा तुकडा रॉक सॉल्ट घ्यावा आणि तो तुम्ही आल्याचा त्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही आल्याचा चहा देखील पिऊ शकता. नंबर 6. ओट्स. हा हलका आणि फायबरयुक्त नाश्ता आहे. ओट्स हा वृद्धांसाठी एक उत्तम नाश्ता आहे, कारण तो विरघळणारा फायबरचा सर्वोत्तम स्रोत आहे. फायदे: पोट बराच काळ भरलेले ठेवतं, बद्धकोष्ठता कमी करतं, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं. तर कसं खावं? दूध किंवा दह्यासोबत ओट्स खा, त्यात चिरलेली फळं आणि मध घाला. नंबर 7. हिरव्या भाज्या. फायबरचे पॉवर हाऊस जे आपण म्हणतो ते म्हणजे पालक, मेथी, दुधी, भोपळा यासारख्या भाज्या वृद्धांसाठी सर्वात हलक्या आणि पचनास अत्यंत सोप्या असतात. याचे फायदे: आतडे स्वच्छ ठेवतं, बद्धकोष्ठता आणि गॅस प्रतिबंधित करतं, शरीराला लोह, कॅल्शियम आणि खनिजे प्रदान करतं. आता हे कसं खावं? जास्त तेल आणि मसाल्याशिवाय या भाज्या हलक्या शिजवा. सूपच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. आता काही अतिरिक्त टिप्स आपण जाणून घेऊया. फक्त खाणं हे पुरेसं नाही आहे. मित्रांनो, फक्त योग्य गोष्टी खाल्ल्यानं पचन सुधारणार नाही. या गोष्टी देखील तुम्हाला हळूहळू लक्षात ठेवायला पाहिजेत. चांगलं खा, चावून खा. लवकर खाल्ल्यानं गॅस आणि अपचनाची समस्या वाढते. नेहमी हलकं अन्न खा. जेवणानंतर 10 ते 15 मिनटं फिरायला जा. चालण्यानं पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पुरेसं पाणी प्या, पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका. ताण कमी करा. ताणामुळे पचन देखील बिघडतं. 60 वर्षानंतर पचनक्रिया निरोगी ठेवणं हे एक आव्हान असू शकतं, पण योग्य आहार आणि योग्य सवयींनी ते पूर्णपणे शक्य आहे. दही, इसबगोल, पपई, बडीशेप, आलं, ओट्स आणि हिरव्या भाज्या या 7 गोष्टी तुमचं पोट हलकं, स्वच्छ आणि निरोगी ठेवतात. लक्षात ठेवा, योग्य अन्न हे सर्वात मोठं औषध आहे. 60 वर्षानंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी आहाराशिवाय जीवनशैलीमध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे. आता आपण या 7 पदार्थाविषयी जाणून घेतलं, पण त्यासोबतच बघा काही नैसर्गिक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती देखील खूप फायदेशीर ठरतात. सर्वप्रथम आपण बोलूया त्या तुपाबद्दल. मित्रांनो, वृद्ध वयात लोक तूप टाळतात, पण शुद्ध गाईचं तूप योग्य प्रमाणात घेतल्यास पचनासाठी रामबाण असतं. तूप आतड्यांना स्निग्ध करतं, मल मऊ ठेवतं आणि बद्धकोष्ठता कमी करतं. रोजच्या जेवणात 1 चमचा तूप जरूर घ्या. यानंतर येतो नंबर 2. हळद. हळदीमध्ये कर्कमिन असतं, जे पचनसंस्था स्वच्छ ठेवतं, गॅस आणि सोस कमी करतं, लिलवा सक्रिय करतं. जेवल्यानंतर हळद दूध घेणं फायदेशीर आहे, तेही संध्याकाळच्या झोपेच्या वेळी. नंबर 3. तिसरा उपाय म्हणजे लिंबू पाणी. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडं मध घेतल्यानं शरीर डिटॉक्स होतं आणि पचनासाठी आतडी तयार होतात. यानंतर येतो नंबर 4, तो म्हणजे त्रिफळा चूर्ण. आयुर्वेदात त्रिफळा हे आतड्यांचं झाडू मानला गेलेला आहे. बघा, हरतिलकी, बिबितकी आणि आवळा या 3 फळांपासून बनवलेले हे औषध रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोट पूर्णपणे साकारतं. यानंतर येतो नंबर 5 उपाय म्हणजे तुळशीची पानं.
5 नंबरचा उपाय तो म्हणजे आहे तुळशीची पानं. तुळशीची पानं पचन सुधारतात, आम्लपित्त कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यानंतर 6वा उपाय तो म्हणजे धणे, जिरे, पुदिना काढा. हा घरगुती काढा गॅस, अपचन, ढेकर आणि पोट फुगणे यावर खूप उपयोगी आहे. यानंतर नंबर 7 नारळ पाणी. नारळ पाणी सहज पचते, शरीराला हायड्रेट ठेवते आणि इलेक्ट्रोलाइट्स देते. मित्रांनो, हे नैसर्गिक उपाय दररोज केले तर पचन संस्था मजबूत राहते. आता आपण इतर सवयींबद्दल बोलूया. वृद्ध लोकांमध्ये एक मोठी समस्या ती म्हणजे वेळेवर न खाणे. अनेकदा लोक जेवण टाळतात किंवा उशिरा खातात. त्यामुळं काय होतं, आम्लता वाढते. नेहमी ठराविक वेळेत जेवा. दुसरं म्हणजे झोप पुरेशी न झाल्यामुळं किंवा न घेतल्यास पचनावर याचा परिणाम होतो. किमान 7 तास झोप घ्या. तिसरं म्हणजे रोज चालणं. रोज सकाळ संध्याकाळ 30 मिनटं चालल्यानं आतड्यांची हालचाल सुधारते. यानंतर नंबर 4 ताणतणाव. ताणतणावामुळं हार्मोन्स बदलतात आणि पचन बिघडतं. ध्यान, प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम हे खूप फायदेशीर ठरतात. मित्रांनो, आता काही विशेष टिप्स जाणून घेऊ. त्या म्हणजे जेवताना जास्त पाणी पिऊ नका, कारण त्यामुळं पाचक रस विरळ होतात. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 2 तास अंतर ठेवा. झोपताना डाव्या कुशीवर झोपा, त्यामुळे अन्न पचनास मदत होते. रात्री हलके आणि पचण्यास सोपे असे अन्न घ्या, म्हणजेच खिचडी, सूप, भाज्यांची भाजी. तसंच जड तळलेले पदार्थ टाळा. गोड पदार्थ, जास्त मसालेदार पदार्थ हे अन्न टाळा. वृद्धांना दातांची समस्या असल्याने कठीण अन्न चावता येत नाही, म्हणून अन्न मऊ आणि लहान तुकड्यात खा. आता काही विशेष अन्नपदार्थांविषयी बोलूया, जे वृद्धांसाठी वरदान आहेत. पहिला तो म्हणजे आहे आवळा. आवळा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत आहे. तो पचन सुधारतो आणि अँटीऑक्सिडंट देतो. दुसरा म्हणजे मूग डाळ. ही डाळ हलकी, लवकर पचणारी आणि प्रथिनांनी भरलेली आहे. तिसरं म्हणजे केळी. पोटॅशियम, फायबर आणि ऊर्जा देणारं हे फळ पोटासाठी खूप छान आहे. चौथं म्हणजे गाजर. गाजर पचायला सोपं आहे, फायबर आणि व्हिटॅमिन ए देतं. 5वं म्हणजे सफरचंद. पोट साफ ठेवतं. त्यानंतर 6वं फळ ते म्हणजे भोपळा. भोपळा पोटाला थंडावा देतो आणि पचायला सोपा असतो. 7वा म्हणजे डाळिंब. डाळिंबात अँटीऑक्सिडंट आहेत आणि ते पचनक्रिया चांगली ठेवतात. यानंतर येतो आणि तो म्हणजे काकडी. आता काकडी ही शरीराला थंडावा देऊन शरीर हायड्रेट ठेवतं. मित्रांनो, एवढे सारे अन्नपदार्थ आपल्या घरात सहज उपलब्ध आहेत, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वय वाढल्यावर पोटाची जी काळजी घेणं ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.